बाही कटिंग करण्याची एकच पद्धत असते, फक्त आपल्याला मापानुसार काही बदल करायचे असतात. ते जर बदल आपल्याला करता आले तर आपलं बाहीचं कटिंग कधीच चुकणार नाही. तर चला मापानुसार बाहीमध्ये कोणते बदल करायचे ते बघूया. बाहीचं परफेक्ट कटिंग बघायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे. बाही कटिंग करण्यापूर्वी हे लक्षात घ्या, तुम्हाला अस्तरची बाही कटिंग करायची आहे की साधी बाही कटिंग करायची आहे. अस्तरची बाही कटिंग करताना आपण अर्धा ते पाऊण इंच शिलाई मार्जिन घेत असतो आणि साधी बाही कटिंग करत असताना आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. आलं लक्षात? आता इथे मी तुम्हाला अस्तरची बाही कटिंग करून दाखवणार आहे, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. बाहीची उंची इथे मी 9.5 इंच घेतलेली आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 10 इंचावरती आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे. आलं लक्षात? 9.5 इंच बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मिळून इथे मी 10 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर बघा, लाईन खालीवर होऊ नये यासाठी दोन्ही साईडला 10 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ आखून घ्यायची आहे. पेपरच्या बंद बाजूवरती आपण बाहीची उंची 10 इंच टाकलेली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपण बाहीची उंची टाकून घेतलेली आहे. इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून ठेवते, म्हणजे तुमचं कोणतेही कन्फ्युजन होणार नाही. आपण हे माप शिलाई मार्जिन सकट टाकून घेतलेलं आहे. बाहीची उंची टाकून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचं माप आपल्याला टाकायचं आहे, ते म्हणजे बाहीची घडी. बाही घडी काढण्याची सर्वात सोपी पद्धत सांगते. आपण इथे 36 साईजसाठी बाहीचं कटिंग करत आहोत, बरोबर. 36चा चौथा भाग किती येतो? 9 इंच. 9 चौक 36 प्लस आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. किती येणार? 10 इंच. तर आपल्याला बाहीची घडी 10 इंचावरती टाकून घ्यायची आहे. जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, आपल्याला मापानुसार बदल करायचे असतात. आता बदल कुठे करायचा ते बघूया. आपण छातीचं माप टाकताना छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, बरोबर. पण बऱ्याचदा आपण 1.5 इंचाऐवजी 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेत असतो. शिलाई मार्जिन वाढलं तर आर्महोलचा शेप सुद्धा वाढणार आहे. जर आपण शिलाई मार्जिन वाढवलं तर आपल्याला बाही घडीमध्ये सुद्धा मार्जिन वाढवावं लागेल ना. तर बघा, ज्यावेळेस आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतो त्यावेळेस आपल्याला छातीची घडी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन बाहीची घडी टाकून घ्यायची आहे. आलं लक्षात? आणि ज्यावेळेस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो त्यावेळेस आपल्याला छातीची घडी प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी छातीची घडी प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि बाहीची घडी टाकून घेतलेली आहे 10 इंचावरती. वरती आणि खाली 10 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ आखून घेतलेली आहे. बाहीची घडी टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला बाहीची कॅफ टाकायची आहे. प्रत्येक साईजनुसार बाहीची कॅफ ही वेगवेगळी येत असते किंवा प्रत्येक उंचीनुसार बाहीची कॅफ ही वेगवेगळी येत असते. ते कसं ते सांगते. ज्यावेळेस आपल्या बाहीची उंची 5 इंचच्या आतमध्ये असते त्यावेळेस आपण बाही उंचीच्या निम्मी कॅफ घेत असतो. पण ज्यावेळेस बाही उंची 5 इंचच्या पुढे असते त्यावेळेस आपल्याला छाती घेरानुसार कॅफचं माप टाकायचं असतं. आपण छातीची घडी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, बरोबर. आपण इथे 36 साईज घेतलेली आहे. 36चा चौथा भाग किती येतो? 9 इंच. 9 प्लस 1.5 इंच किती होतात? 10.5 इंच. तर बघा, टेप सेंटरवरती ठेवून जिथे 10.5 इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला टेप तिरका ठेवायचा आहे आणि जिथे 10.5 इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, बरोबर इथे आपलं 10.5 इंच येत आहे, तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून तेवढंच अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथे 3 इंच आलेलं आहे, तर ह्या साईडला सुद्धा 3 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ आखून घ्यायची आहे. तर बघा, छातीच्या मापानुसार आपण कॅफाईटचं माप टाकून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला 3-3 इंचाचं अंतर आलेलं आहे. इथे मी लिहून ठेवते. तर बघा, आपण 3 इंचावरती कॅफाईटचं माप टाकलेलं आहे. आता दंडघेराचं माप टाकून घेऊया. दंडघेराच्या निम्मे प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, तर इथे दंडघेर मी 6 इंच घेतलेला आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. दंडघेराचं माप टाकून घेतलेलं आहे. आता दंडघेराचा आणि कॅफाईटचा पॉईंट जोडून घेऊया. आता वरती आणि खाली आपल्याला 1-1 इंचाचं मार्जिन घेऊन हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. हा पॉईंट आपण खाली घेऊया.
हे बघा इथे आपल्याला 1 इंच मार्जिन घेऊन हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. खाली जे आपण 1 इंच घेतलेलं आहे ते नाही घेतलं तरी सुद्धा एक वेळ चालेल, पण वरचं जे 1 इंच आपण घेतलेलं आहे मार्जिन ते आपल्याला कंपल्सरी घ्यायचंच आहे. तर बघा वरती आणि खाली आपण 1-1 इंचचं मार्जिन घेऊन लाईन आखून घेतलेली आहे. आता हे 1 इंच सोडून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. तर बघा टेप सरळ ठेवून टेप फोल्ड करायचा आहे आणि मध्यावरती खूण करून घ्यायची आहे. मध्य काढताना जर ही पद्धत वापरली तर तुमचा मध्य परफेक्ट निघेल. आता मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता ह्या लाईनचे आपल्याला 3 समान भाग करून घ्यायचे आहेत. लक्षात राहू द्या तिन्ही भाग आपले समान आले पाहिजेत. तर बघा अगदी एकसारखे 3 समान भाग करून घेतलेले आहेत. 3 समान भाग करून घेतल्यानंतर आता हे जे 2 पॉईंट मिळालेले आहेत त्या पॉईंटमधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत. हे जे आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला दोन्ही शेप देऊन घ्यायचे आहेत. शेप देऊन घेऊया. तर बघा शेप देण्यासाठी आपल्याला इथून 1 ते 1.5 इंचचं अंतर सोडून द्यायचं आहे आणि इथून आपल्याला शेप द्यायला सुरुवात करायची आहे. बघा ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथून बघा खालून गोलाकार शेप आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत देऊन घ्यायचा आहे. हे बघा इथून असा गोलाकार शेप आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत देऊन घ्यायचा आहे. तर बघा मागील मुंड्याचा आकार इथे आपण देऊन घेतलेला आहे. आता पुढील मुंड्याचा आकार देऊन घेऊया. तुम्हाला जर शेप देताना प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला शेप देता येत नसतील तर अजिबात टेन्शन घेऊ नका. रिसेंटलीच मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शेप कसं द्यायचा हे दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला शेप देता येतील. बऱ्याच ताईंना त्याचा फायदा झालेला आहे. तर हे बघा दोन्ही शेप देऊन घेतलेले आहेत. तर बघा बाहीचं कटिंग आपलं झालेलं आहे. आपण पहिल्यांदा बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण बाहीची घडी टाकून घेतलेली आहे 10 इंचावरती. वरती आणि खाली 10 इंचावरती मार्किंग करून आपण सरळ लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर दोन्ही साईडला कॅफाईटचं मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेतली. दंडघेराचं माप टाकून घेतलेलं आहे. दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. दंडघेराचा आणि कॅफाईटचा पॉईंट जोडून आपण दोन्ही साईडला 1-1 इंचचं शिलाई मार्जिन घेऊन हे सुद्धा 2 पॉईंट जोडून घेतले. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढला. मध्यापासून वरती सरळ लाईन आखून घेतली आणि त्या लाईनीचे 3 समान भाग करून आपण त्या भागामधून मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत. तर बघा बाहीची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. हे बघा बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बाहीचा शेप बघू शकता. अगदी सुंदर आणि परफेक्ट आपला इथे शेप आलेला आहे. याच पद्धतीने आपला शेप आला पाहिजे, त्यावेळेसच बाही अगदी परफेक्ट फिटिंगला बसते. आता इथे एक लक्षात घ्या, बाही जोडताना बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. मध्यापासून बाही जोडायला सुरुवात केली तर तुम्हाला 2 फायदे होतील. एक म्हणजे जर बाही कमी पडली तर तुम्हाला फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरं म्हणजे जर बाही जास्त झाली तर तुम्हाला एक्स्ट्राची बाही कट करता येते. त्यामुळे बाही जोडताना बाही नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. तुम्ही जर बाही मध्यापासून जोडत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश तुम्हाला बाहीचं परफेक्ट कटिंग मी दाखवलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.